परमपूज्य श्री कृष्ण देशमुख काकाजी, उपस्थित सर्व दीदी दादा आणि आईबाबांना मनापासून नमस्कार करतो. हे शिबिर ज्या स्वयंसेवकांनी यशस्वी केलं ते सगळ्या स्वयंसेवकांना मनापासून नमस्कार करतो. 25 वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली आणि बालसंस्कार शिबिर, युवा शिबिर, पालक शिबिर, गुरुजन शिबिर अशी सगळ्या माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारी शिबिर आपण सुरू केली घारेवाडीला. याच्या पाठीमागचा बालसंस्कार शिबिराच्या पाठीमागचा हेतू हाच होता की मी गटविकास अधिकारी असताना प्राथमिक शाळांना भेटी देत असताना त्याच्या पलीकडचं आणखीन काय देता येईल का मुलांना यासाठी मी वाचन करत होतो. त्यावेळेला रवींद्रनाथ टागोरांनी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी घेतलेली वासंतिक शिबिरं त्याचं एक पुस्तक माझ्या हाती लागलं. गुरुदेव टागोर उन्हाळ्यामध्ये एक महिनाभर या बालकांची आणि युवकांची शिबिरं घ्यायची आणि त्या शिबिरामध्ये वर्षभर जे अकॅडमिकच्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेत शिकवलं जातं त्याच्या व्यतिरिक्त तिथं देण्याचा प्रयत्न करायचे. गुरुदेव टागोर हे कलावादी होते आणि त्यामुळं मुलं शिबिराला आल्यानंतर एक महिनाभर सगळ्या कलांना स्पर्श करतील असं त्यांचं नियोजन असायचं. पहिल्या वर्षी त्यांच्या शिबिराला 500 मुलं आली. मुलं जमल्यानंतर गुरुदेवांनी सांगितलं की पलीकडे नदी आहे, डोंगर आहे, जरा फिरून या आणि पलीकडं ग्रंथालय पण आहे, तिथं पण काही जणांना जायचं असलं तर जा. 499 मुलं फिरायला गेली, डोंगराकडे गेली आणि एक मुलगा लायब्ररीत बसला. गुरुदेव टागोरांच्या बरोबर इतर जे गुरुदेव होते त्यांनी चर्चेमध्ये असा सूर निघाला की आता ह्या 499 पोरांचं काय होणार, एकदा फिरायला जा म्हटलं की गेली, आता यांना काय भविष्य असणार. आता हा एक मुलगा जो लायब्ररीत बसलाय कदाचित त्यालाच भविष्य असेल. आणि ही चर्चा गुरुदेवांच्या समोर गेली. त्यावेळेला गुरुदेव असं म्हटले की मला त्या 499 पोरांची चिंता नाही आहे, मला ह्या एकाच पोराची चिंता आहे की जे आत लायब्ररीमध्ये बसला आहे. म्हणजे वर्षभर तेच केलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त इथं काय करता येईल याचा विचार इथं केलेला. आत्ता जे आपल्यासोबत बोलत होतं स्वामीदादा हा प्राध्यापक आहे सिनियर कॉलेजचा, प्रचंड प्रगल्भता आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, व्याख्याता आहे. गेले अनेक वर्ष या शिबिरांच्या माध्यमातून आपल्याशी जोडला गेलेला आहे. आणि मग काय करता येईल उगवत्या पिढीला, आणि हेच मगाशी सांगितलं की गांधीवाद, हिंदुत्ववाद, मार्क्सवाद, हे जे वाद इझम सुरू झाले देश स्वतंत्र झाल्यानंतर, आणि त्या इझममुळं जो परिणाम होतो येणाऱ्या पिढीवर, कारण जे सोशल मीडियावर जे मेसेजेस आढळत आहेत रोज, त्या आढळणाऱ्या मेसेजेसची संख्या आहे 43,000 इतके मेसेजेस तुमच्या माझ्या पोरांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आढळत आहेत. आणि हे कोणाचे आहेत, त्या विचाराच्या झुंडींच्या IT सेलमधून हे मेसेजेस येत आहेत. मग ते जातीचे आहेत, मग ते धर्माचे आहेत, मग त्या इझमचे आहेत. आणि ती मुलं त्यांच्या या ॲडोलसन्समध्ये त्यांच्या मनावर आढळत आहेत. मी त्याच्याविषयी जातानाच आता, कारण राहून गेलं तर संपेल, या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक 15-20 दिवसापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेमध्ये भाषण करत असताना सगळ्या पालकांना इंग्लंडमधल्या असं आव्हान केलं की तुम्ही घरात बसून आपल्या मुलांच्या सोबत एक मालिका बघा. आणि त्या मालिकेचे 3 भाग आहेत आणि ती मालिका उपलब्ध आहे. मी अजून बघितली नाही, मी फक्त हे भाषण त्यांचं वाचलं आहे आणि त्या भाषणातून ते असा सगळ्या पालकांना आव्हान करतायत की ही जी मालिका आहे त्या मालिकेचं नाव आहे ॲडोलसन्स नावाचं, द ॲडोलसन्स नावाची मालिका आहे. ॲडोलसन्स म्हणजे 13 to 19 की जी आत्ता लेकरं आहेत आपली येणार आहेत, की ज्या वेळेला ती मुलीचा पुरुष होतो, मुलीचा स्त्री होती आहे ती आणि मुलाचा पुरुष होत आहे, हार्मोन्स चेंज होत आहेत. आणि मग या मधल्या वातावरणामध्ये ॲडोलसन्समध्ये त्यांच्यावर जो परिणाम होत आहे, म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळं त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या जगण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, रिॲक्शन्स येत आहेत, त्या रिॲक्शन्स ह्या IT सेलमध्ये कसे हाताळत आहेत त्याच्याविषयी ती मालिका आहे. ती मालिका सुरू होताना त्या मालिकेची सुरुवात अशी आहे की एका 14-15 वर्षाच्या मुलानं आपल्यात वर्गातल्या एका मुलीचा खून केला आहे, चाकूनं भोगसून खून केला आहे. आणि तिथून ती मालिका सुरू होते.
मग त्यानं का मारलं असेल आपल्या मैत्रिणीला, आपल्याच वर्गातल्या? मग त्याच्यावर शिक्षण तज्ज्ञ, त्याच्यावर सायकॉलॉजिस्ट काम करत आहेत. त्या मालिकेतून हे सगळं दाखवलं. मग त्या मुलाच्या बाबतीत घडलंय काय? मग दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे की आपल्या घरातली ही जी मुलं आहेत की ज्यांना आपण सेपरेट रूम देतो आहे किंवा सेपरेट टेबल देतो आहे, ही मुलं जो स्मॉल स्क्रीन आहे किंवा जो लॅपटॉप आहे किंवा जे टॅब्स आहेत, ती एकदा त्यांच्या हातात पडली की त्यांच्या रूमला आतून ते दार लावत आहेत, बंद करत आहेत दार. परदेशात आहेत, इथंही काही पालकांच्या घरामध्ये ते घडत आहे. आणि दार मध्ये उघडलेलं त्या मुलांना आवडत नाही. आणि मग त्या स्मॉल स्क्रीनवर या पोरांच्याकडं हा राक्षस प्रवेश करतो आहे, सोशल मीडियाचा राक्षस प्रवेश करतो आहे. 7-7, 8-8 तास सलग ही मुलं सोशल मीडियावर बघतायत, चाललंय काय, आणि त्याचा त्या मुलांच्या परिणाम होतो. जसं आत्ता मागाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की नथुराम गोडसे हा आदर्श व्हायला नको, तशा काही मुवमेंट्स इंग्लंडमध्ये सुद्धा आहेत. त्या मुवमेंटमध्ये स्त्रियांना दुय्यम लेखणारी एक मुवमेंट आहे. स्त्रियांना दुय्यम लेखायचं, त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्यावर प्रभुत्व गाजवायचं, अशी एक मुवमेंट आहे त्या इंग्लंडमध्ये. आणि त्या मुवमेंटमधले जे मेसेजेस आहेत त्या पोरांच्या सोशल मीडियावर आढळत आहेत. आणि ते ऐकून ती मुलगी त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलली म्हणून त्यानं खून केला. कारण मुलीनं सबमिसिव्हच असलं पाहिजे असं त्या मुवमेंटचा अर्थ आहे. आणि मग ह्याच्यावर सगळा संवाद सुरू होतो की मग हे काय करायचं, याला परिणाम, ही मुलं स्क्रीनपासून दूर कशी करायची. ह्या मुलांच्या स्क्रीनवर आढळणारे निगेटिव्ह मेसेजेस, हिंसक मेसेजेस, द्वेषानं हेट्रेट निर्माण करणारे मेसेजेस किंवा हे बाहेरचे संवाद हे कसे संपवायचे. तर शेवटच्या भागामध्ये सगळ्यांनी समोर येऊन त्या सिरियलमध्ये या सगळ्या गोष्टीला सोल्युशन असं दिलं आहे की त्या मुलांशी सातत्यानं संवाद साधा, घरात संवाद साधा, दारात संवाद साधा, शाळेत संवाद साधा, जिथं तुमचे कॉमन प्लेसेसवर माणसं एकत्र येत आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला येत असतील, लग्नाच्या कार्यक्रमाला येत असतील, तिथं मुलांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्यासोबत सतत संवादात राहा. त्यांचं स्क्रीन टायमिंग कमी कसं करता येईल त्याच्याकडे बघा, हा त्याला सोल्युशन दिलं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या सोबत बघा, म्हणजे स्क्रीन टायमिंग मी तुम्हाला सांगत असताना मी माझ्या जीवनामध्ये आचरण करतो. माझा मोबाईल आत्ता बंद आहे आणि बंदच असतो बऱ्याच वेळेला. माणसात आल्यानंतर माझा मोबाईल बंद असतो, माझी मुलं घरात आल्यानंतर माझा मोबाईल बंद असतो. आमच्या चर्चा त्याच वेगळ्या असतात. संवाद कोणता साधला जातो, कारण मुलांच्या घडणीमध्ये, जडणघडणीमध्ये जे फॅक्टर्स काम करतात त्याच्याविषयी मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की मुलं घरात घडतात, मुलं गल्लीत घडतात, मुलं गावात घडतात, मुलं त्याच्या जातीत घडतात, मुलं त्याच्या धर्मात घडतात, मुलं त्याच्या राष्ट्रात घडतात. म्हणजे त्या आपल्या पोटी जन्माला आलेल्या लाख मोलाच्या अनमोल अशा जीवावर जन्मापासून परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर घर आहे, घराच्या बाहेरचा रस्ता आहे, गल्ली आहे. मग हे सातत्यानं 20% फक्त परिणाम अनुवंशिक आहे. म्हणजे बाप जाद्याकडून जीन्समधून येणाऱ्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये जडणघडण करणाऱ्या फक्त 20% घटना आहेत. म्हणून तर तुकोबराय म्हणतात की संतांचे ते आप्त न होती संत. संत असतील तर त्यांची पोरं संतच होतील असं सांगता येत नाही. कारण हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद आहेत आणि भक्त प्रल्हादाच्या पोटी पुन्हा विरोचन आहेत, राक्षस आहेत. मग प्रवृत्तीनं बदल आहे. आपल्याही लेकरांच्या बाबतीत आपण सांगू शकत नाही की 10, 15, 20, 25 वर्षानंतर तो कोण होणार आहे, कारण हे सगळं अद्भुत आहे, सगळं विलक्षण आहे. म्हणजे मनुष्य जीवन इतकं अनप्रेडिक्टेबल आहे. मग ह्या अनप्रेडिक्टेबल जीवनामध्ये पालक म्हणून आपली जी भूमिका आहे ती कोणती असते. खलील जिब्रान असं म्हणतो की पोरं तुमच्या पोटी जन्माला आली आहे ती तुमची नाही आहेत, ती तुमच्यापासून आलीत, ती वेगळी आहेत. मग ह्या वेगळ्या पोरांना आईबाप म्हणून जे अलौकिक आपल्याला द्यायचे त्या कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या, मग त्या देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता जसं मी म्हटलं, जर घर परिणाम करणार असेल तर घर कसं असलं पाहिजे, जर रस्त्यावर गल्ली परिणाम करणार असेल तर ती कशी असली पाहिजे, गाव कसं असलं पाहिजे, जो परिणाम दिसायला पाहिजे किंवा जो दिसतो आहे आपल्याला, त्या सगळ्या गोष्टीमध्ये झालेलं पतन आहे. त्या पतनामुळं आपली लेकरं त्या दिशेला जात आहेत. जसं आम्ही लहान असताना आमचं गाव, आमचं घर किंवा आमच्यावर परिणाम करणारे घटक होते. आम्ही साधारणतः 66-65चा जन्म आमचा. त्या काळामध्ये गावही कसदार होती, बाप पिढी कसदार होती, खूप विलक्षण जीवनमूल्यांच्यावर प्रेम करणारी होती. मी माझ्या बऱ्याच भाषणामध्ये सांगतो की त्यावेळेला
मी जरी देशमुखाचा मुलगा असलो, आमदाराचा मुलगा असलो, तर गावात मी एखाद्याला शिवी दिली कोणाला आहे तर गावचा मजूर सुद्धा मला थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो. आज आमची लेकरं गावाची नाही आहेत, प्रॉपर्टी झाली, फक्त आमची झाली. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, आणि हम दो हमारा एक बजाज, इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. म्हणजे जी समाजाची गुणवत्ता त्यावेळेला होती, जी कुटुंबाची गुणवत्ता त्यावेळेला होती, म्हणजे एखाद्या लेकराचं पाऊल चुकीचं पडलं तर बापजाद्यांना शिव्या दिल्या जात होते. हे ह्या घरातलं कार्ट आहे. म्हणजे पुत्रदेय ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी गुंडा, पुत्रदेय ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा म्हटलं, ही गटारात पटलेलं कार्ट त्यांचं असलं पाहिजे, कारण बापाचा उद्धार होत होता आणि बाप पिढी सतर्क होती. काळ बदललाय, कुटुंब व्यवस्था लहान झाली, अनेक प्रवाह म्हणजे जुन्या सगळ्या नीतिमत्तेच्या संकल्पना ढासळून पडत आहेत आणि नव्यांची गती इतकी प्रचंड आहे की त्या गतीचा आवेग आणि गती इतकी प्रचंड आहे की ती पेलण्याची क्षमता भविष्यातल्या पिढीमध्ये यायच्या अगोदर ती आईबापाच्याकडे येणं अपेक्षित असतं. इवान हरारे नावाचा लेखक आहे, त्यानं लिहिलंय हे फ्युचरॉलॉजीवर लिहिताना येत्या 5-10 वर्षामध्ये जे बदल होणार आहेत समाजामध्ये, शिक्षणामध्ये, एकंदर माणूस नावाच्या जातीमध्ये, म्हणजे कोसळणारी जुनी व्यवस्था आणि नवी वेगानं घुसणारी आमच्या कुटुंबावर आदळणारी नवीन विक्षिप्त आणि विचित्र गोष्टी ह्या सहन करण्यासाठी आपली लेकरं तयार केली पाहिजे. यासाठी त्यांनी पंचसूत्री दिली की आताचं बाळ जर तुम्हाला मला तयार करायचं असलं तर तो असं म्हणतो की त्याच्याकडे पहिली गोष्ट कोणती आली पाहिजे तर क्रिटिकल थिंकिंग आली पाहिजे. मग त्यानं शोध घेतला पाहिजे की नथुराम गोडसे कोण आहे, आणि तो त्याला शोध लागत नसेल तर मी त्याला सांगितलं पाहिजे. मी घरामध्ये आहे ना, तो माझ्याजवळ त्यानं उल्लेख केला ना, तर मला गांधीबाबा माहीत असले पाहिजेत, त्यांचं जीवनचरित्र, त्यांची उदात्तता मला माहीत असली पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग करत असताना वन डायमेन्शन थिंकिंग नको, एकाच बाजूला नको. म्हणजे मी एक तांब्याकडे बघतोय तर तांब्याचा दिसणारा भाग फक्त मला माहीत असणं आवश्यक, तांब्याच्या पलीकडे काय चाललंय त्याची एक गोष्ट मला माहीत असली पाहिजे. आणि त्यासाठी बाप तितका, म्हणजे बाप पिढी, इव्हन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो असं म्हणतो, बाप आणि शिक्षक दोघांनी मिळून त्या लेकराला भविष्यात तयार करत असताना शिक्षण इतकं गतिमान होत आहे. आणि त्याच्यात मगाशी सर बोलले त्यातला मुद्दा दिलाय की आता माहिती म्हणजे शिक्षण राहिलेलं नाहीये. आपल्या वेळेला कसं होतं, आमच्या पिढीत माहिती घोकानी ओका, आमच्या काळात बरं होतं शिक्षण, धडा वाचायचा आणि त्याची उत्तरं द्यायची. पण त्याच्यावर आमच्यावर त्यावेळेला एक नवनीत नावाच्या माणसाची खूप मोठी कृपा होती. समजा धडा नाही वाचला तर आम्हाला तर गाईड यायचं आमच्याकडे. वर्षभर अभ्यास नाही केला तर नवनीत आदल्या दिवशी वाचलं तरी आम्ही 35 मार्काला, त्याच्याही पुढे नवनीतनं आणखीन कमाल केली, त्यानं 21 अपेक्षित आम्हाला दिली. अख्खं पुस्तक नाही वाचलं तरी चालेल, गाईड नाही वाचलं माझं तरी चालेल, 21 अपेक्षित जरी वाचलं तर मी 35% मार्क्स पडण्याच्या लायकीचे होते. मग त्या व्यवस्थेमध्ये घोका आणि ओका ती सिस्टम होती. पण आता येणारं शिक्षण कसं आहे, आत्ता जरी अजून ती असली घोका आणि ओका, माहिती म्हणजे जरी असलं तरी तो असं म्हणतो आहे की आता माहिती लेकरांच्या बोटाच्या स्पर्शावर येऊन ठेपली आहे. म्हणजे गुगल महाराजांना प्रश्न विचारला, हे श्री म्हटलं की दनादन जेवढे म्हणून त्या गुगलवर इन्फॉर्मेशन आहे ते कुणाला पण विचारा. मग तो असं म्हणतोय इवान हरारे, इथं बापाचं आणि शिक्षकाचं काम काय राहतं की जी इन्फॉर्मेशन त्याच्या स्क्रीनवर हे श्रीनं दिलेली आहे त्याच्यापेक्षा हा श्री, हा बाप श्री जो आहे आणि जो शिक्षक श्री आहे त्याला त्याच्यापेक्षा जास्त माहिती असली पाहिजे. कारण गुगल चुकीची माहिती काही ठिकाणी देतो आहे, तर त्याला करेक्ट करून माहिती सांगण्यासाठी बाप श्री आणि शिक्षक श्री हा त्याच्यापेक्षा प्रगल्भ असला पाहिजे. म्हणजे बापाचं आणि शिक्षकाचं नॉलेज पुढचं असलं पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये तर एक तर इतिहासकार असं म्हणतो की इतिहासातल्या काही गोष्टी आम्ही कशा सिद्ध मानणार. एक त्या इतिहासकाराचं नाव विसरून गेलं, खूप मोठा इतिहासकार होता आणि त्यांनी इतिहास लिहायचं सोडून दिलं. त्याला कारण काय होतं, तो त्या लंडनच्या त्या शहरामध्ये एका पहिल्या मजल्यावर असा बसला होता गप्पा मारत त्या गॅलरीमध्ये, आणि तेवढ्यात रस्त्यावरून जाणारी घोडागाडी एका सायकलवर आदळली आणि जखमी झाले. तो त्या अपघाताच्या स्थळावर पोहोचल्यानंतर, तिथं पोहोचायला त्याला फार तर 1 ते 1.5 मिनिटं लागली. तिथं पोहोचल्यानंतर 100 माणसं जमली एकत्र
आणि अपघात कसा झाला ह्याच्यावर 100 विचार झाले. इकडून येऊन हा धडकला, इकडून येऊन हा धडकला, नाही दोन एकमेकाला धडकली. आणि मग तो इतिहास संशोधक असा म्हणतो की 1.5 मिनिटात मी अपघात स्थळावर पोहोचलो, तर इतके विचार आहेत एवढ्या घटनेवर. तर मग इतिहास कालामध्ये फक्त ती साधनं समजून ते इतिहास आम्ही तपासायचा का, तो खरा धरायचा का, आणि म्हणून त्यानं इतिहास लिहिणंच सोडून दिलं. आता आपल्याला जो बघायचा क्रिटिकल थिंकिंग या शब्दाचा अर्थ, आपण गाडी चालवत असताना मागच्या आरशात किती काळ बघून गाडी चालवणार? आम्हाला पुढच्या काचेमध्ये बघून गाडी चालवावी लागणार. आपल्या मुलांना आम्ही इतिहास किती शिकवणार? ठीक आहे, आमच्या अस्मिता, आमच्या अभिमान, आमचे स्वाभिमान त्या लेकरांना आम्ही दिले, ठीक आहे, पण पुढं बघत असताना त्याला आता सांगितलं पाहिजे, आम्हाला ग्रेटा थुनबर्ग सांगावी लागेल. तिला कुठली आता अंतराळ यानातून आली ती ती सांगावी लागेल. तिला पाठीमागे येत नव्हती तर दुसरं यान पाठवून दुसऱ्या यानातनं आणणारा तो कोण सांगावा लागेल? इलॉन मस्क सांगावं लागेल. म्हणजे भविष्यामध्ये त्याला स्कोप अप करत असताना, त्या गोष्टीकडे घेऊन जात असताना आता येणाऱ्या गोष्टीसाठी त्याला अवेअर केलं पाहिजे. अस्मिता आम्ही आमच्या खांद्यावर घेणार, पण अस्मितेनं माणूस नावाचा गोष्ट आमच्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेणार. सहअस्तित्व आणि सहजीवनावर आम्ही श्रद्धा ठेवून पुढे जाणार, पण त्याच्यामध्ये नवा माणूस की ज्याच्यामध्ये या सगळ्या जीवनमूल्य असतील ते घेऊन ठेवणार. दुसरं तो असं म्हणतो की क्रिटिकल थिंकिंग आमच्या बाळाला शिकवलं पाहिजे, ऑल डायमेन्शन थिंकिंग, एका बाजूने नका विचार करू. दुसरं तो म्हणतो की आपल्या बाळामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, कारण येणारा काळ 2030 नंतर तो व्यवसायात असू द्या, तो उद्योगात असू द्या किंवा तो व्यापारात असू द्या, दर 2-3 वर्षानं मार्केट पडणार आहे. तो काहीतरी AI नावाचा भयानक प्रकार आलेला आहे, त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं. जसं की चायनानं ते डीप AI मधून मी अंगठा लावला त्या सेन्सरला तर माझा सगळा ब्लड रिपोर्ट निघतोय, माझं सगळं शरीरातलं स्कॅनिंग होतंय, मला रोग कुठला आहे आणि त्याच्यावर प्रिस्क्रिप्शन काय ते दुसऱ्या बाजूला येणार. म्हणजे डॉक्टर नावाची संस्था खूप कमी होणार आहे. म्हणजे अशा जे काय आता AI वरची जी व्याख्यान आहेत, विवेक सावंत सरांच्या पासून ते शिकारपूरकर सरांच्या पर्यंतची तुम्ही घरी बसून ऐकली तर लक्षात येईल की AIनं भविष्यामध्ये कोणता परिणाम आपल्या लेकरांच्या, म्हणजे आर्थिक जर त्याचा विकास करायचा असला तर त्या कोसळून पडणार आहेत. दर 2-3 वर्षानंतर पोरांना आपला व्यवसाय बदलावा लागणार आहे किंवा आहे त्या व्यवसायामध्ये त्याला नाविन्य आणावं लागणार आहे, तर तो त्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. तो जर नोकिया आणि अँबॅसेडर सारखा तिथंच राहिला तर नोकिया आणि अँबॅसेडर कुठं आहेत बघा. आता अँबॅसेडरनं कुठंतरी थोडीशी सुरुवात केली, पण नोकिया, मी पण नोकिया जवळजवळ 7-8 वर्ष वापरला, भारीच होता नोकिया. ते सुरुवातीला होतं असं ठोकळा, तो माझा ते आतलं बॅटरी फुगून फुटला म्हणूनच सोडला, नाही तर इतका ताकदीचा तो होता. पण नोकिया पुन्हा टच स्क्रीनमध्ये आला नाही ना, नोकियानं स्वतःमध्ये बदल नाही केला, तो आहे तिथंच थांबला. म्हणून तो असं म्हणतो इवान हरारे की आपल्या पोरांना क्रिएटिव्हिटी, इथं 4 दिवसामध्ये ती क्रिएटिव्हिटी, त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये असणाऱ्या इतर जी सृजनशीलता, नवीन गोष्टी निर्माण करण्याची जी क्षमता तिची आहे तिला इथं विकास देण्याचा प्रयत्न केला. त्याची भाषिक बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्याला इथं अभिनय करण्याची संधी दिली, तिला बोलण्याची संधी दिली. त्याची अवकाशीय बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्याला शिल्पकला, चित्रकला, रांगोळी या गोष्टी, म्हणजे त्याची म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्समध्ये त्या लेकराच्या बुद्धिमत्तेमध्ये त्याचं स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी जी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे ती शोधण्यासाठी इथं प्रयत्न करणं. मग या शिबिरामध्ये तो आहे. बऱ्याच वेळेला शिबिरामध्ये म्हणजे जसं की मी मगाशी म्हटलं की अकॅडमिक्स सोडून आनंदानं, मस्तीनं आपल्यामधल्या आतल्या क्रिएटिव्हिटीला, सृजनशीलतेला वाव मिळेल अशा गोष्टींच्या ॲक्टिव्हिटी इथं राबवण्यात आल्या. आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना सांगतील ना, त्याबरोबर जीवनमूल्याविषयी ते बोलले जातात. दुसरी गोष्ट त्याच्याकडे सृजनशीलता असली पाहिजे. तिसरी गोष्ट ते असं म्हणतात की कॉन्फिडन्स त्याच्याकडे असला पाहिजे, आणि कॉन्फिडन्स समाजात पाठवल्याशिवाय येत नाही. अगोदरच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इमोशनल कोशंट त्याचा बळकट असला पाहिजे. इमोशनल कोशंटवर जगभरामध्ये चर्चा कधी सुरू झाली, आणि आत्ता तुम्ही जगाच्या बाजारामध्ये गेला तर येणाऱ्या पिढीसाठी आणि पालकांच्यासाठी सगळ्यात जास्त जर पुस्तकं कोणती असतील तर ती इमोशनल कोशंटवर आहे.
म्हणजे इंग्लंड अमेरिकेतल्या त्या शाळेतल्या 4थीच्या मुलानं आपल्या बापाची मशीन गन घरात होती, तो घेऊन गेला आणि आपल्याच वर्गातली 26 पोरं अवघ्या 3 ते 4 मिनिटामध्ये मारली. मग तो इतका का झाला, इतका क्रूर का झाला? आणि मग त्याच्यावर काम सुरू झालं. आणि इमोशनल कोशंटवर आज तुम्ही बाजारात गेला तर ढीगभर पुस्तक आहे. माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ 6 पुस्तकं इमोशनल कोशंटवर या लेकरांची. एक टीनेजर म्हणून पुस्तक आहे, ते तर सगळ्यात अफलातून आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. ही आपली जी पोरं आहेत ना 13 वर्षाची, ती पुरुष झाली, ती स्त्री झाली, बदल झाला, तर ती हायपर कशी वागतायत आपल्याशी क्षणभरामध्ये. आत्ता इतकं प्रेम करतायत की गळ्यात पडून वाटतंय की काय आता काळीच काढून घेतंय का काय. आणि क्षणात इतका तिरस्कार करतायत ही पोरं की हे आपलीच आहेत का आपल्याला शंका येते. इतका तिरस्कार करतायत, इतकी भांडतायत आपल्याशी, इतकी टोकाचं बोलतायत. मग ह्या 13 ते 17 वयामध्ये हार्मोनल चेंज होत असताना ही मुलं आपल्याशी अशी का वागतायत? मग ही अशी वागत असताना त्याला आईबाप म्हणून आपण त्याला रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे? तो आतताई असताना त्याच्याशी कसं बोललं पाहिजे? तो आतताई असताना त्याच्याशी त्याचा स्पर्श कसा केला पाहिजे? आतताई असताना माझे शब्द कोणते असले पाहिजेत, त्याचा टोन कसा असला पाहिजे? आणि ती नॉर्मल असताना त्यांच्याशी माझ्या प्रतिक्रिया कोणत्या असल्या, प्रतिसाद कोणता असला पाहिजे, याच्याविषयीचं मार्गदर्शन मी करणार. इमोशनल कोशंट याचा अर्थ की त्यांचा भावनांक, म्हणजे निदान आम्ही ज्या घरात जन्माला आलो त्या घरामध्ये, मी ज्या घरात जन्माला आलो त्यात 60 माणसं होती. काही बालविधवा होत्या त्यावेळेला, चुलते पोरं, आणखीन कुठल्या घरातली शिकायला आलेली पोरं. म्हणजे त्या एकट्या घरामध्ये 60-65 माणसांच्या बरोबर व्यवहार करत असताना मला तवाच ध्यानात येतं की ह्याच्याशी हे तिरसट आहे, हे क्रोधी आहे, हे जवळ घेणार आहे, हे लांब फेकून देणार आहे. म्हणजे एकाच वेळेला 63 चित्र विचित्र माणसांच्या बरोबर आमचं संगोपन होत गेलं. त्यामुळे बरोबर सोशल कोशंट आणि इमोशनल कोशंट आपोआप डेव्हलप झाला. म्हणजे घर हे पर्गेशन सेंटर आहे. कुटुंब नावाची संस्था ही पर्गेशन म्हणजे मनातल्या चुकीच्या गोष्टींचा निचरा होण्यासाठी आणि योग्य गोष्टीचं भांडार तयार होण्यासाठी कुटुंब नावाची संस्था. बाहेर मला दुःख आणि वेदना झाल्या, मला त्रास झाला, तर मला आत आल्या आल्या आईच्या पदराखाली जाता आलं पाहिजे आणि मला निर्भयतेनं सांगता आलं पाहिजे. म्हणजे कुटुंब संस्थेची आत्ताची परिभाषा करत असताना तुमच्या लेकराला त्याच्या आयुष्यामध्ये जर वाईट किंवा चांगली घटना घडल्यानंतर पहिल्यांदा जर तुम्हाला सांगावं असं वाटत असेल तर समजून चला की तुम्ही योग्य पालक आहात. पण त्याच्या आयुष्यामध्ये घडणारी वाईट घटना तो जर कुठल्या मित्राला सांगत असेल, मित्राच्या आईला सांगत असेल, दुसऱ्याच्या बहिणीला सांगत असेल, तर आपण कुटुंबामध्ये पालक म्हणून फेल गेलो असं तो म्हणतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा. इमोशनल कोशंट, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग आणि मग त्याच्यातला आत्मविश्वास वाढण्यासाठी मी म्हटलं नको त्या गोष्टी टाकून हव्या त्या गोष्टीकडे पुढे जात असतात. कॉन्फिडन्स आणि त्याच्या पुढची गोष्ट मी म्हटलं की कॉपरेशन. त्याला सगळ्यांचं सहकार्य मिळवता आलं पाहिजे. सीज आहेत: क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल आणि कॉर्पोरेशन स्किल, अशा 5 सी गोष्टी सांगितल्या. म्हणजे जे बाळ आत्ता भविष्यामध्ये आपल्याला तयार करायचं आहे, तुमच्या मांडीवर आहे, की जे 30-35 नंतर स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणार आहे, त्या खांद्यावर येणाऱ्या त्या आपल्या लेकरामध्ये या सगळ्या गोष्टी, कॉन्फिडन्स, प्रचंड कॉन्फिडन्स, बबलिंग कॉन्फिडन्स असला पाहिजे. हे असा पुढारीच होणार आहे, ते बिंदास आहे, त्याला जगाची फिकीर नाही. कॉन्फिडन्स म्हणजे मी उदाहरण सांगत असतो माझ्या याच्यामध्ये की कॉन्फिडन्स या शब्दाचा अर्थ काय. आपण ऐकलंही असेल कदाचित यूट्यूबवर. या देशाचा एक संस्थानिक रिटायर झाला आणि त्याने ठरवलं की नवा राजा आपल्या संस्थांमध्ये तयार करायचा. आता आपल्या UPSC आणि MPSC मध्ये वत्स कमिटीचा एक नवीन अहवाल आहे. त्या वत्स कमिटीच्या अहवालामध्ये आता IAS आणि IPS जे होत आहेत UPSC मध्ये ते ग्रॅज्युएशन नंतर त्यांच्या परीक्षा आहेत. पण वत्स कमिटीने जो अहवाल दिला आता देशाला, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जशी NDAची मुलं 12वी नंतर सिलेक्ट केली जातात, त्यांना 4 वर्ष शिकवलं जातं आणि मग युद्धावर पाठवलं जातं, मग सरहद्दीवर पाठवलं जातं, तसं वत्स कमिटी म्हणते की आता अधिकारी निवडत असताना 12वी नंतरच निवडा, मग त्यांना 4 वर्षाचं ट्रेनिंग द्या आणि त्या 4 वर्षामध्ये त्याची इंटिग्रिटी तपासा. ते भ्रष्टाचारी आहे का नाही, ते पापी आहे का नाही, ते समाजामध्ये मिक्स होत आहे का नाही, ते समाजाची कामं करणार आहे का नाही,
ह्या गोष्टी त्या 4 वर्षामध्ये त्या ट्रेनिंगमध्ये सपाळा, आणि त्याच्यात जर भ्रष्ट निघालं तर त्याला हाकलून द्या तिथून. म्हणजे त्याला ट्रेनिंग देत असताना, या देशाचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा कारभार सांभाळत असताना त्याही जीवनमूल्य त्याच्यामध्ये असावीत आणि ती 4 वर्षामध्ये तपासावी. तसं त्या राजाने निर्णय असा घेतला की मला नवा राजा नेमत असताना त्याला 9-10 वर्षाचं लेकरू निवडायचं, त्याला 8-10 वर्षाचं ट्रेनिंग द्यायचं प्रत्येक डिपार्टमेंटचे. म्हणजे अर्थशास्त्राचं द्यायचं, सोशल सायन्सचं द्यायचं, पॉलिटिक्सचं द्यायचं. म्हणजे राज्य सांभाळत असताना तो सगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ असला पाहिजे आणि तो तयार झाला पाहिजे आणि मगच त्याचा राज्याभिषेक करायचा. मग त्या राजाने एक कमिटी नेमली. कमिटीचा लॉंग फॉर्म काम कमी आणि टी ज्यादा म्हणजे कमी टी. एक सल्लागार समिती नेमली. सल्ला देऊन जी गार पाडते तिला सल्लागार समिती असं म्हणायचं. अशा सगळीकडे गारेगार करणाऱ्या समित्या अनेक संस्थांच्या मध्ये आहेत आणि संस्था गारच झाली पाहिजे याची पूर्ण दक्षता ते घेतात. अशी सल्लागार समिती नेमली आणि त्या सल्लागार समितीला सांगितलं की आपल्याला राजा निवडायचं. म्हणजे आता MPC UPCची जी कमिटी आहे तशी कमिटी नेमली आणि मग संस्थानामध्ये गावागावामध्ये दवंडी पिटवली की 9-10 वर्षाचा मुलगा आपल्याला निवडायचा आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता असली पाहिजे, राजा होण्याची गुणवत्ता असली पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी उघडली तर 16वा अध्याय, त्याच्यामध्ये दैवासूर संपद्वी भाग योग असं त्या अध्यायाचं नाव आहे. मानवी जीवनाचं कल्याण करायचं असलं तर आपल्या लेकरामध्ये आपल्यामध्ये दैवी गुण असणं अपेक्षित आहे. असुरी गुण असणारी माणसं सुखी नसतात. म्हणजे असुरी म्हणजे अशांत असणारी माणसं सुखी नसतात. गीता असं म्हणते की अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणूस सुखी असतो का बघा. आपण जर अशांत आहे आत्म तर सुखी आहे का बघा. सारखी भगभग, सारखी वकवक, सारखं रखरखीत माणूस सुखी आहे का बघा. मग सुखी कोण असतं की जो दैवी गुणाने युक्त असतो आणि मग ती दैवी गुण आहेत तो तसा राजा निवडायचा की जो या गुणाने युक्त असेल. 9-10 वर्षाची मुलं इंटरव्ह्यू सुरू झाले. 40 दिवस इंटरव्ह्यू सुरू होते. इंटरव्ह्यू मध्ये कमिटी अशी बसलेली असायची. समोरून बाळ एंट्री करायचं, खाली कार्पेट वर झुमरं, बाळ यायचं समोरून आणि बाळ पुढं आलं की कमिटी 3च प्रश्न विचारायची. तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं आणि इथं कशासाठी आलं. ती कार्टी जरी काळ तो असला तरी सुख या शब्दाचा अर्थ आजही आपला काय आहे. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी. ये दिल मांगे मोर. आपण आपली पोरं तयार कशासाठी करणार आहे. नोटा छापायची मशीन म्हणून. त्याला पॅकेज खूप असलं पाहिजे, त्याला मान सन्मान खोट्या लोकांचा जास्त असला पाहिजे. आणि प्रॉपर्टी, इथे एक प्लॉट, तिथे एक प्लॉट, इथे एक फ्लॅट, तिथे एक फ्लॅट, मरताना इथं एक पाय, तिथं एक पाय, इथे एक हात, तिथं एक हात ठेवून मरायचा आहे त्याला. कारण तो प्लॉट आणि ती फ्लॅट कमवत असताना त्याचा जीव जो झिजलेला असतो, तो झिजणं म्हणजे सुख नव्हे. आपलं लेकरू सुखी असणं, आपलं लेकरू त्याच्या आयुष्यामध्ये खुश असणं, आनंदी असणं आणि त्या दिशेनं त्याला घडवणं म्हणजे पालकत्व आहे. आपलं लेकरू 3P साठी घडवणं म्हणजे पालकत्व नव्हे. या 3P मधनं सगळी माणसं जर सुखी होत असती तर श्रीमंतांच्या घरातून किंकाळ्या बाहेर पडायला नाही पाहिजे होत्या. खुश आणि समाधानी असणं ही मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं जीवन मूल्य आहे. हे बाळ पुढे यायचं. पुढे आल्यानंतर 3रा प्रश्न त्या बाळाला विचारला जायचं की इथं कशासाठी आला. ते पोरग असंच उत्तर द्यायचं, मग मी राजा झालो की लाल दिव्याची गाडी, मग लाचारांची झुंड, मग थंडा मतलब कोका कोला, मग गेस्ट हाऊस, मग लाचार सगळे अवतीभोवती असणार. मग आताच उत्तर ना. आता सुद्धा तुला का व्हायचं आहे आमदार, खासदार, मंत्री, लाचारांची झुंड उठल्यापासून झोपेपर्यंत. खा प्या मजा करा, गाड्या, भोग म्हणजे सत्ता. हे गणित आजच नाही तर युगाने युग आहे. 39 दिवस इंटरव्ह्यू चालू होते, संपले. एकाही कार्ट्यानं उत्तर नाही दिलं. कारण आलेलं कार्ट तेच उत्तर सांगायचं ना, घरात आई वडिलांनी जे शिकवलेलं असायचं. त्या संस्थानाच्या डोंगराच्या कपारीमध्ये एका झोपडीमध्ये बाळ होतं. त्या बाळाला सांगितलं की तू का नाही, त्याचा चुलता म्हटलं तू का नाही जात.
आत्ताचे चुलते मी नाही आहे बोलत, काका पुतण्याविषयी आत्ताचे मी बोलतोय का? नाही बोलत. मी त्या संस्थानातल्या काका पुतण्यांच्या विषयी बोलतो आहे. तो काका म्हटला त्या बाळाला, तू का नाही जात? तो म्हटला की काका माझ्याकडे कपडे नाही आहेत. त्याचा काका म्हटला, ही कमिटी आहे ना, कपड्यावरून माणसाची परीक्षा नाही आहे करत. आज ह्या मी माणसांची परीक्षा कशावरून करतो? त्याच्या कपड्यावरून करतो, त्याच्या गॉगलवरून करतो, त्याच्या मोबाईलवरून करतो. ॲपलचा मोबाईल असला तर ते असं पालता ठेवतोय, पालता. लोकांना कळालं पाहिजे की ह्याचं सफरचंद तुटलंय. आम्ही इतके दळभद्री आहोत की माणसाच्या जगण्याची उंची, त्याची गाडी कुठली आहे, त्याचा मोबाईल कुठला आहे, त्याचा गॉगल कुठला आहे, आजही ठरवतो. लिननचं घातलंय का कपडे बघतोस काय रागानं? लिनन घातलंय वागानं. आज ही कपड्यावरून माणसांची परीक्षा करतो आम्ही. हा चुलता म्हटला, जाणार आहे बाळा, ही कमिटी आहे, कपड्यावरून नाहीये परीक्षा करत. तू राजा होण्याचा लायकीचा आहेस का? त्याच्यावरून करणार, तू होशील. हे बाळ गेलं, रात्री कपडे धुतली, त्याची विजार सुद्धा होती, ती पेंढरीपर्यंत होती, तीही फाटली होती. त्या पोरानं स्वतः शिवली आणि पोरगा आलं. लास्ट दिवस होता आणि त्या शेवटच्या दिवशी एंट्री करत असताना बेल दाबली की आमचा हिरो पुढे यायचा. तो शिपाई त्याला आत पाठवत नव्हता. 39 जणांचे इंटरव्ह्यू झाले. कमिटीनं त्या शिपाईला विचारलं, एखादा शिल्लक आहे का? शिपाई म्हटला, हाय, पण मला नाही वाटत राजा होईल. कोण सांगतंय? आता त्याला जर कळत असतं कोण राजा होणार आहे तर त्याला कमिटीत नसता का घेतला? आपल्या गावात सुद्धा भुरटे असतात बघा. एक महिनाभर मुख्यमंत्री ठरत नव्हते. हे सांगत होतो कोण मुख्यमंत्री होणार, घरात बायको ना का विचारू ना, पण हे सांगत होतो. ते शिपाई आत्ताच्याच काळातला होता. आत जाणाऱ्या चिकण्या पोराला, चांगले कपडे घातलेल्या पोराला तो नमस्कार करायचा. त्याला विचारलं, का रे तू त्यांनाच का नमस्कार करतो? तो म्हणायचा, काय सांगावं, यातलाच कुणीतरी राजा होणार आहे, आत्तापासूनच चाटुगिरी केलेली बरी. राजा म्हटला एकच, तो शिपाई म्हटला एकच आहे. कमिटी म्हटली, दे पाठवून त्याला. इंटरव्ह्यू नाही घेतला तर स्टे येण्यापेक्षा इंटरव्ह्यू घेतलेला बरं. सध्या स्टेचं राज्य खूप आहे. म्हणजे परवा सांगत होते बघा भोसले सर, मुख्य शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या जागा भरायच्या असल्या की आज जाहिरात सोडतं शासन आणि दुसऱ्या दिवशी कोणीतरी याचिका करतं आणि ते बंद पाडतो. जाहिरात सोडणारे कोण आहेत आणि बंद पाडणारे कोण आहेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मी नाही सांगत. तसं ती कमिटी म्हटली की दे पाठवून, इंटरव्ह्यू घेऊन टाक. या बाळाला आत सोडलं. कमिटी 40 दिवस इंटरव्ह्यू घेत होती, थकून गेली होती. तेच प्रश्न विचारून विचारून थकून गेली होती. या बाळाने एंट्री केली समोरून. दमदार पावलं, विलक्षण पावलांच्या मध्ये दम, बबलिंग कॉन्फिडन्स, मग अशी म्हटलं आत्मविश्वास, प्रचंड आत्मविश्वास. ते पोरगं पुढं आलं. पुढं आल्यानंतर कमिटीच्या अध्यक्षानं पहिले 2 प्रश्न विचारलेच नाही, डायरेक्ट 3रा प्रश्न विचारला, इथं कशासाठी आलं? त्या बाळानं हाताची घडी घातली. ज्यानं प्रश्न विचारला होता त्याच्या नजरेला नजर दिली आणि सांगितलं, यस, राजा होण्यासाठी आलं. हे उत्तर आतापर्यंत कुणीच दिलं नव्हतं. कमिटी उठली, खाली आली, त्याला खांद्यावर घेतलं, नाचली आणि सांगितलं की तूच आमचा राजा, तूच आमचा राजा. बबलिंग कॉन्फिडन्स, प्रचंड कॉन्फिडन्स. म्हणजे इथं आल्यानंतर त्या बाळाला समूहामध्ये उभं राहत असताना तुमच्या लक्षात येईल, काल तुमचं लेकरू 4 वाक्य बोलत असताना त्याला घाम फुटत होता. आता मात्र तुम्हाला घाम फोडल इतकं ते बोलणार आहे घरी गेल्यानंतर, लक्षात येईल. 2-3 दिवस तर तुम्हाला सुट्टीच नाही, तुम्हाला श्रोताच व्हावं लागणार आहे. असं केलं तसं केलं. स्वामीदादा असा म्हणत होता, स्वामीदादा तसा म्हणत होता, स्वामीदादाने हे शिकवलं, ह्या दादानं ते शिकवलं. म्हणजे गुड लिसनर. मी म्हटलं आत्ताचा मुद्दा होता की त्याला प्रचंड कॉन्फिडन्स असला पाहिजे. अँड द लास्ट, कॉपरेशन अँड कम्युनिकेशन स्किल.
तो असं म्हणतो आहे इव्हान हरारे की येणाऱ्या मुलाला, प्रत्येक मुलाला, तो कितीही इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीचा असला तरी त्याला संवाद साधता आला पाहिजे आणि संवाद त्याचा विन विन सिच्युएशनमध्ये संपला पाहिजे. म्हणजे प्रत्येक संवाद करत असताना तूही जिंकला आणि मीही जिंकला इथपर्यंत त्याचं कम्युनिकेशन स्किल आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे संवादाचे 4 प्रकार आहेत. आय एम ओके, यू आर नॉट ओके. मी लय शाना, तुला काहीच अक्कल नाही. म्हणजे त्याला आपण पालक बालक असं म्हणतो. आपल्या घरात हेच चालू आहे. आम्हा दोघांना किंवा पालकांना लय कळतो, तुला अजिबात कळत नाही. आय एम ओके, यू आर नॉट ओके. काय चाललंय संवाद आपला कसा आहे घरात बघा लेकरांच्या सोबत. आय एम नॉट ओके, यू आर ओके. मला काहीच कळत नाही, तुला लय कळतं. तू शाळेतनं येतो ना दिवसभर 8 तास शिकून येतो, सगळे तुला शिकवतात छान छान, मग तुला लय कळतं तर आम्ही ऐकतो तुझं बघून. आय एम नॉट ओके, यू आर ओके. आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. मला पण काय कळत नाही, तुला पण काय कळत नाही. इधर भी हाय हाय, उधर भी हाय हाय. हा संवाद होऊ शकत नाही. तुला पण कळत नाही आणि मला पण कळत नाही. शेवटचा संवाद आहे त्याला म्हणायचं की आय एम ओके, यू आर ओके. सुजान पालकत्वामधला प्रत्येक संवाद हा विन विन सिच्युएशनमध्ये संपतो. बाळा तुझंही बरोबर आहे ना, आमचं पण बरोबर आहे आणि आपल्याला बरोबर पुढं जायचं आहे, आपलं आयुष्य जगायचं आहे. दिस इज सुजान पालकत्व, दिस इज कम्युनिकेशन स्किल. आणि हे कम्युनिकेशन स्किल त्या बाळाला त्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला उतरता आलं पाहिजे. तुला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं तुला वागवता आलं पाहिजे, त्याच्याशी सन्मानानं बोलता आलं पाहिजे. आणि आपल्या घरातल्या ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. श्रीमंत आला, बॉस आला तर त्याला वेगळी ट्रीटमेंट, आणि एखादा गरीब आला, शिपाई आला तर त्याला वेगळी ट्रीटमेंट अशी असेल तर ते बाळाच्या लक्षात येतं की इथं भेद आहे आणि ते नाही आहे शिकवायचं त्याला. म्हणजे तो घरी आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्यासाठी तो माणूस आहे. तो कम्युनिकेशन स्किल त्याला भविष्यामध्ये जितकं देता येईल तितकं तो बघतो. समारोपाकडे येताना मी पालकांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा काय असतात असे 9 अपेक्षा मी माझ्यावरून, माझ्या पोराच्या वरून, की मला कसं असावं माझं बाळ असं मला वाटतं. आपल्या मुलांनी त्याच्या जीवनाचे शिल्पकार स्वतः असावं. म्हणजे असं तुम्हाला वाटतंय का बघा, का मीच त्याला शिल्पकार करणार, मीच त्याला सांगणार तू असा हो, तू तसा हो. त्यानं स्वतःचा शोध स्वतः घेतला पाहिजे आणि तो स्वतः उन्नत झाला पाहिजे आणि तो स्वतः सामर्थ्यशील झाला पाहिजे. म्हणजे स्वतःचा शिल्पकार स्वतः या शब्दाचा अर्थ यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 9वीतल्या प्रश्नाचं उत्तर, तू कोण होणार? सगळ्यांनी उत्तर दिलं, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक. चव्हाण साहेबांनी उत्तर दिलं की मी यशवंतराव चव्हाण होणार. मी माझ्या जीवनाचं वय वर्ष म्हणजे 9वीत. आणि जर तो स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार नसेल, घरात सारखा असेल, IT इंजिनियर हो, बायको IT इंजिनियर कर, दोघांचा पगार, फ्लॅट, रविवारी खरेदी, निबार चंगळवाद म्हणजे आयुष्य असं असेल तर तो स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार नाही येतो. मी इकेगाई नावाचं पुस्तक आपल्याशी शेअर करतो. आपल्याला चुकून वाचायची सवय असेल आपल्याला तर, इकेगाई या शब्दाचा अर्थ आपल्या मुलाची क्षमता किंवा माझी क्षमता आणि माझी आवड, ज्या क्षेत्रामध्ये माझी क्षमता आहे आणि माझी आवड एकत्र करून त्या क्षेत्रामध्ये मी माझं करिअर निवडणं म्हणजे मी सुखी असणं. क्षमता आणि आवड याचा साधं उदाहरण घ्यायचं झालं तर माझी आवड पंतप्रधान होण्याची, पण माझी क्षमता ग्रामपंचायतीचा पंच होण्याची नाहीये. मग ते जुळतंय का बघा. माझ्या लेकराची क्षमता आणि त्याची आवड एकत्र केल्यानंतर तो त्या क्षेत्रामध्ये, त्याला गळा असेल तर तो संगीतकार होणं, त्याला गायक करणं. ते घरात बसल्यानंतर टेबल वाजवत असेल तर त्याला संगीतामध्ये घालवणं. ते समाजातनं जाऊन घरात येऊन नुसत्या थापा मारत असेल तर त्याला वक्ता करणं आमच्यासारखं. मी आता चाललंय तेच चाललंय ना. मग त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेमध्ये त्याचा अभ्यास करून, म्हणजे त्याचा पालकत्वाचं दुसरं सूत्र सांगितलं की आपलं मूल ओळखा, माझं मूल कोण आहे, त्या क्षेत्रामध्ये त्याला शिल्पकार. म्हणजे खलील जिब्रानचं वाक्य याच्याविषयी सांगतो. तो असं म्हणतो की तुमची मुलं
त्याचे तुम्ही मालक नाही आहेत, तुम्ही पालक आहात. तुम्ही त्याला आश्रित नका करू, तुम्ही त्याला आधार द्या, तुम्ही त्याला प्रेरणा द्या आणि त्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला जाऊ द्या आणि तो त्याच्या जीवनाचा स्वतःचा शिल्पकार होऊ द्या. त्याचे व्यक्तिमत्व स्वयंप्रेरित, स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशी असलं. दुसऱ्याच्या धगीनं ते प्रेरित झालेलं नसलं पाहिजे. त्याला स्वतःला उन्हात उभा राहू द्या, त्याला तळपू द्या, त्याला त्याच्या सामर्थ्यानं त्याला स्वयंप्रकाशित होऊ द्या. त्याला जास्त सुरक्षिततेमुळं मगाशी डॉक्टर साहेब म्हटले की आम्ही 4-5 दिवस विचारसुद्धा केला नाही. 4 दिवसात मुलांचं इकडं काय झालं, कसं झालं, ही तर रोज रात्री काय आईवडिलांना वाटलं असेल, खाल्लंय का नाही दिवसभर, झोपला असेल का नाही, नीट झोप झाली का नाही, बरं ह्याला कमोडची सवय आहे, इथं कमोड आहे का नाही. घारेवाडीच्या शिबिरामध्ये एका खूप मोठ्या अधिकाऱ्याचं लेकरू होतं आणि त्याची गंमत तशीच, त्याला कमोडची सवय. 3ऱ्या दिवशी ते माझ्याकडे आलं आणि म्हटलं साहेब, ते म्हटले काका मला सोडा, माझ्या पोटात दुखतंय. म्हटलं काय झालं. म्हटलं कमोड नसल्यामुळे 3 दिवस झालं संडास नाही. मी म्हटलं तुझ्या बाला फोन करूया. वडिलांना फोन केल्यानंतर त्याचे वडील म्हणले इंद्रजित पोट फुटून मेलं पोरग तरी चालेल पण त्याला सोडायचं नाही म्हणून. ते 10 मिनिटानं जाऊन परत आलं. म्हणलं साहेब मोकळा झालो. म्हणलं कसं काय झालं. इतके सुरक्षित आम्ही ठेवलेत पोरगे. आता तर असं म्हटलं जातंय बापांचे कणे म्हणजे बाप आता जास्त ऑपरेशन्स कुठली आहेत माहिती आहे का, पालकांची S1ची आहेत आणि त्या खालच्या L5ची आहेत. म्हणजे माकड हाडाची. का प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसते दिवसभर. बरं त्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या खाऊन खाऊन माझ्यासारखं इतकं फुगलेलं असतंय की कोसळलं की सगळ्यात बापाचे ऑपरेशन्स त्याची आहेत आणि पोरांचे मणके त्या सोफा सेटवर जन्मापासून जे टाकलेले आहेत त्या मणक्यात दमच नाही ना तसे. होमो डेअस नावाच्या पुस्तकामध्ये पुन्हा तो इव्हान हरारे म्हणतो की येणारी पिढी शारीरिक दुर्बल असेल, बुद्धीनं प्रचंड असेल, पण त्यांचं वाट शारीरिक दुर्बल असल्यामुळं ती पोरं खूप लवकर खूप कमी आयुष्य जगतील असं आपल्या पोरांना आम्ही मैदानावर दाखवलेलंच नाही. म्हणजे आम्ही जे खेळ खेळलो आणि आता जर पोरांना तुम्ही विचारलं की 15 खेळ लिहू ते 14 खेळ त्या मोबाईलमधलं लिहतंय आणि 1 क्रिकेट तेवढा मैदानावरचं लिहतंय. म्हणजे शारीरिकदृष्ट्या ते दुर्बल आहे सगळं. जीवनाला प्रत्येक दिवस त्याला अद्भुत आणि मौल्यवान वाटायला पाहिजे. मग ते लोळणारं डुक्कर होता कामा नये. बाप ज्याद्यानं कमवलंय, खूप इस्टेट आहे, आता कर्तबगारीची आवश्यकता नाही, तर ते उठल्यापासून झोपेपर्यंत खाण्यापुरतं उठतंय आणि इतर वेळेला जर ते लोळतंय डुक्कर. प्रत्येक दिवस त्याला अद्भुत वाचला नवीन. म्हणजे सुभाष बाबूंचं एक वाक्य आहे की ज्या दिवसामध्ये माझ्याकडून एकही कर्तबगारी होत नाही तो दिवस गुळमुळीत होता माझ्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं. एक तरी घटना किंवा एक तरी पुस्तक किंवा एक तरी माणूस मला किंवा दिवसभराच्या माझ्या कर्तबगारीमध्ये एक तरी चमक अशी माझ्या आयुष्यामध्ये असली पाहिजे की तो दिवस माझ्या लक्षात राहिला पाहिजे. म्हणजे असा आला दिवस गेला दिवस, तुकोबरायांच्या भाषेमध्ये आला आणि हेला देऊन गेला असं त्या बाळाला वाटता नाही का. प्रत्येक दिवस त्याला मौल्यवान वाटला पाहिजे. आणखीन मला काहीतरी नवीन करायचं आहे, नवीन काय करायचं आणि त्याच्यासाठी आईबापांनी त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे नवीन म्हणजे आज PUBG आहे उद्या नवीन खेळ शिकवलाय असं नव्हे. नवीन याचा अर्थ की त्याच्या आतून आणि बाहेरच्या विकासामध्ये त्याला आम्ही मदत केली पाहिजे. पुढे ते असं म्हणतात की जीवनमूल्याविषयी त्याच्याकडे आत्मविश्वास हवा. म्हणजे सत्यावर त्याची निष्ठा पाहिजे. म्हणजे आत्ता आमच्याकडं 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्या की आमच्या प्रशासनामध्ये त्यावेळेला मीटिंग कशाच्या व्हायच्या, कॉपीमुक्त अभियान. कॉपी होऊ नये याच्यासाठी आमची भरारी फतका असायची. मग जर कॉपी होणार आहे तर मी कशाला अभ्यास करायचा असं जर आमच्या पोराच्या मनात आलं तर आम्ही त्याच्यामध्ये जीवनमूल्य नाही रमवू. यावर्षीच्या 12वीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी परभणीच्या एका मुख्याध्यापकांचं वक्तव्य व्हायरल झालंय बघा व्हॉट्सअप. ते म्हणतायत की कॉपीमुक्त अभियान तुमचं बरं होतंय पण गावातले जे आका आहेत त्यांच्या पै पाहुण्याला पास करण्यासाठी ते आमचा एक दिवशी धनंजय देशमुखच करणार आहे, तो हे करणार आहेच. मग आम्ही कसं करायचं.
पण तरीही माझ्या लेकराची जीवनमूल्यावर निष्ठा असून तो ज्या क्षेत्रामध्ये असेल ती जीवनमूल्य त्याच्या आयुष्यामध्ये त्याने आत्मसात केलेली असली पाहिजे. निसर्ग आणि मानवधर्म याविषयी त्याच्या मनात नितांत आदरभाव असला पाहिजे. म्हणजे आता तर आपण बघतो आहे निसर्गाचं पतन किती झालं आहे. काल मी मुळशीत माझं याच वेळेला व्याख्यान होतं, बरोबर या वेळेला 42 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं मुळशीला. प्रचंड सह्याद्री, उंचच्या उंच गर्द झाडी, आणि तरी प्रचंड तापमान होतं. आणि मग 2050 साली पृथ्वीवरची माणसाची जात संपणार आहे. पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. आता दिल्लीतला माणूस बाहेर पडायला लागला तर खिशात लिंबू आणि कांदा घेऊन त्याला बाहेर पडावं लागतंय, कारण 50 डिग्री सेंटीग्रेडला तापमान येऊन ठेपलंय. आपली मुलं 10, 15, 20 वर्षानंतर ही वसुंधरा किती तापलेली असेल बघा. त्या आपल्या लेकरांच्या वाट्याला कोणता निसर्ग असेल बघा. मी शिरोळला बीडीओ असताना ऊसामुळं खारी झालेली जमीन, म्हणजे एका पिढीनं केली मजा आणि दुसरी पिढी आता सजा भोगत्या. ही पोरं 15, 20, 25 वर्षापासून फिरून आम्हाला प्रश्न विचारतील, हे बापा आमच्यासाठी का नाहीच निसर्ग ठेवला, आम्हाला का नाही चांगली फळं चांगल्या भाज्या आमच्यासाठी ठेवल्या. म्हणजे आम्हाला गौरव आहे की आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे खाताना पाटीनं खाल्ले, आणि नुसती एकच व्हरायटी नव्हती, अख्ख्या गावातल्या 100 व्हरायट्या. म्हणजे उन्हाळ्यात आमची पैरण पिवळी झालेली असायची खाताना. आता तुम्ही कुठल्याही घरात जावा 2च फोडी तुम्हाला देते पाहुणा, 2च फोडी, कारण आमची लायकीच पाठीभर खाण्यावरून आम्ही आता 2 फोडीवर आलो. आणि अजून 15-20 वर्षानंतर निसर्ग कोपल्यानंतर परिस्थिती किती वाईट असेल. आणि ज्या वेळेला खायला अन्न नसेल, 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्नधान्याचं उत्पन्न होणार नाही, ॲक्लिमेटाईज होतील अशा व्हरायटी असणार नाहीत, खायला अन्न नसेल, प्यायला पाणी नसेल, श्वास घ्यायला हवा नसेल, आणि ती पोरं फिरून आम्हाला प्रश्न विचारतील, बाबा काय केलंस आमच्यासाठी. आणि त्यासाठी आई बाबा म्हणून त्या लेकराला आपल्याला निसर्गातला आनंद त्याला देता येईल का. जीवनातील अवघड प्रसंगांना त्यानं शांत आणि धैर्यानं सामोरं जाण्याची क्षमता आम्हाला पोरांच्या मध्ये निर्माण करता येईल. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये कितीही अवघड प्रसंग आला तर त्याला तो शांत आणि धैर्यानं सामोरं जाईल का. गेल्या वर्षी शर्मा नावाची मुलगी उत्तर प्रदेशच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिली आली, उत्तर प्रदेशची. तिची मुलाखत, पहिली जी मुलाखत आहे, दोन्ही मुलाखती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. पहिल्या मुलाखतीमध्ये तिचा चेहरा हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिच्या चेहऱ्यावर मिशा आणि दाढी आहेत. आणि मग तिच्या मुलाखतीच्या खाली तिला ट्रोल केलंय. आता जे आहेत ना, मागाशी डॉक्टर साहेबांनी नीच, हलकट, विकृतीला पुढं आणणारी जे आहेत ना माणसं, त्या पोरांनी, त्या माणसाने तिला असे तो हिमाचल, त्या लेकीला ट्रोल केलंय. आणि त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर दुसरी मुलाखत आहे त्या मुलीची. आणि त्या दुसऱ्या मुलाखतीत पहिलाच प्रश्न तिला विचारलाय की बाळा, तुला दाढी मिशा असल्यामुळे त्या यूट्यूबच्या चॅनलवर त्याच्या खाली तुला हजारो जणांनी ट्रोल केलंय. तू पहिली आली आहेस एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये, कठीण परीक्षेमध्ये, उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य राज्यामध्ये तू पहिली आलीस, आणि तरी तुला ट्रोल केलंय, तुला वाईट नाही वाटलं. तुम्ही मुलाखत बघा, ती इतकी सुंदर हसते. आम्ही हसतो ते विकृत हसतो, दुसऱ्याची जिरल्यावर हसतो. ती खूप सुंदर हसते पोरगी, जशी एखादा देव हसावा, जसं एखादा संत हसावा, तशी ती पोरगी हसते. जीव ओवाळून टाकावा त्या पोरीवरून. काय पालक असतील तिचे. ती म्हणते की हो मी ट्रोल झाले, पण त्यामुळे मी फेमस झाले ना, भारतभर माझं नाव लोकांना कळालं. आणि दुसऱ्या क्षणाला ती पोरगी उत्तर असं देते की हार्मोनल इम्बॅलन्स आहे, 1 गोळी घेतली तर जातील माझ्या दाढी मिशा. आणि ब्युटी पार्लर 5-5 मिनिटावर आहे. अगदी आमच्यासारखी म्हातारी कोतारी माणसं सुद्धा जातात. तर मी तर तरुण आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर ब्युटी पार्लर आहे, ते निघून जाईल. म्हणजे जीवनातील अवघड प्रसंगांना धैर्यानं तिला तोंड देता येईल का. आपण काही वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये 12वीतल्या की जी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेली पोरगी, सोलापूरची, कोल्हापूरमधल्या एका प्रतिथयश महाविद्यालयामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारी 97-98% वाली मुलगी, तिची रूममेट तिला काहीतरी म्हणते म्हणून त्या दिवशी ती फास घेऊन निघून जाते.
एवढं सोपं जीवन आहे का आपलं? मी एवढं लाख मोलाचं आयुष्य दिलं, आम्ही छोटे छोटे प्रहार नाही का सहन करू शकणार? आपल्या लेकराला ती तयार नाही का करणार? मग आपल्या लेकराला त्याला घडवत असताना नकार पचवण्याची ताकद, क्षमता त्याच्यामध्ये, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची ताकद. माझा मुलगा ज्या शाळेत होता त्याला ज्ञानप्रबोधिनी म्हणून पुण्यातली, त्या पोरांना दिवसभर ट्रेकिंगला नेलं जायचं आणि संध्याकाळी 5-5, 6-6 वाजेपर्यंत जेवणच दिलं जायचं. आणि मग मी सहज विचारलं की ह्याच्या पाठीमागचं तुमचं? ते म्हटले की तो स्वतःची भूक, स्वतःचं मन मारू शकतो का, त्यासाठी आम्ही त्याची तयारी करतो. त्याचं व्यक्तिमत्व फुलत असताना त्या दृष्टीने आम्ही बसतो. पुढे ते असं म्हणतात की शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये, या गोष्टी आम्ही त्याच्याशी शेअर करू शकतो का? म्हणजे जगाच्या बाजारामध्ये फिरत असताना काही क्षणाला, काही मोहाला तो बळी पडणार, आणि पडला तरी तो इतका अतिरेकी बळी पडू नये की आईवडिलांना शर्मेनं मान खाली घालावी लागेल. इतकी तरी वेळ येणार नाही, इतकी तरी सुसंस्कृतता त्याच्यामध्ये आपल्याला घालता येईल का, आपल्या लेकराकडे असावी का? आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात? मी मगाशी म्हटलं की त्याचा आहार विहार, डोळ्याचा आहार विहार, त्याच्या कानाचा आहार विहार आम्ही कोणत्या ताकदीनं आणि कोणत्या क्षमतेनं त्याच्यामध्ये भरवतो, त्याच्यावर ते घडत राहतं. आणि लास्ट ते असं म्हणतात की उदात्त ध्येयवादावर उगाच भर देऊन जीवनातील दररोजचा आनंद गमावू नये, अशी त्याची जीवन पद्धती असावी. मग आता भव्य दिव्य मी ऐकलं, आमच्या अस्मिता मी ऐकल्या, की उगाचच आपल्याला वाटायला नको की बाबा ह्यानं एवढं मोठं व्हायला पाहिजे. त्याच्या क्षमतेनुसार त्यानं उमलावं, फलावं. आम्हाला आमचं लेकरू शहीद म्हणजे भगतसिंगांच्या सारखं व्हावं, शिवछत्रपतींच्या सारखं व्हावं, ही खूप मोठी अपेक्षा झाली. पण त्याची जेवढी क्षमता आहे, त्याच्यामध्ये निसर्गानं जेवढा प्रकाश दिला आहे, तो तरी प्रकाश त्यानं आपल्या ताकदीनं उन्नत केला पाहिजे, प्रकट केला पाहिजे, असं व्यक्तिमत्व त्याचं असावं असं म्हणतात. या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ 1 तास बरोबर आहे, जास्त शोषण करायचं नाही असं ठरलंय. आणि खूप गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्या घारेवाडीच्या शिबिराला आपण तांबे सरांना यावेळेला बोलवलेलं आहे पालकत्वासाठी. आपण पालकत्वासाठी 2-2 दिवसाची कार्यशाळा घेत होतो घारेवाडीला. त्याच्यामध्ये 1 दिवस एज्युकेशनलिस्ट बोलत होतो, शिक्षणतज्ञ बोलवत होतो की या लेकरांना शिक्षणामध्ये कोणकोणत्या करिअर कुठल्या दिशेनं घेऊन जायला पाहिजे. आणि 1 दिवस सायकॉलॉजिस्ट बोलत होतो. मग मेंदू कसा आहेत, मेंदूचे प्रकार कसे आहेत, सरपटणारा मेंदू जास्त कसं काय काम करतो आपल्या आयुष्यामध्ये. सरपटणारा म्हणजे तो अजून पोषो असणारा एक मेंदू आहे आपल्या खाली, तो मेंदू अजून मेलाच नाही एक उत्क्रांतीमध्ये. ज्यावेळेला आपण क्रोधी असतो, लोभी असतो, त्यावेळेला सरपटणाऱ्या मेंदूत असतो. ज्यावेळेला आपण प्रेमळ असतो, नवीन निर्मिती करतो, त्यावेळेला हित मेंदू आहे तो आपल्या फोर हेडमध्ये कुठंतरी आहे. म्हणजे आपण खूप चांगले असतो, आपण खूप छान बोलतो, आपण क्रिएटिव्ह असतो त्यावेळेला. म्हणजे आपलं बाळ क्रिएशन करत असताना त्याच्या थोबाडीत मारली की तो चटकन सरपटणाऱ्या मेंदूत जातो आणि लगेच तुमच्या अंगावर येतो. हे खालून वर, वरून खाली जाणं त्या मेंदूच्या अभ्यासावर असे 2 दिवसाची शिबिर आपण पालकत्वाची करत होतो. मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपले युवा शिबिर आहेत ते जानेवारीमध्ये असतं. ही लेकरं एकदा तयार झाली, थोडंसं त्यांचं सोशल कोशंट, इमोशनल कोशंट, मग इथं आल्यानंतर त्याच्या समर्थ स्थानाचा त्याला अनुभव येतो आणि त्याच्या दुर्बल स्थानाचा पण त्याला अनुभव येतो. महात्मा गांधी असं म्हणायचं की तुमचा वर्ग हा समाजाचं प्रतिबिंब असला पाहिजे. मुंबईमध्ये अशा काही शाळा आहेत किंवा भारतामध्ये अशा शाळा आहेत की त्यांची फी 3 कोटी 4 कोटी वर्षाला आहे. म्हणजे आमच्यासारखाचं पोरगं तिथं जाऊ शकत. मग त्यांच्या आईवडिलांना विचारलं की तुमची मुलं या शाळेत का घालतात, तर आमचं पोरगं खालच्या स्टेटसमध्ये गेलं नाही पाहिजे. पण आपलं पोरगं घडायचं असेल तर गांधी बाबा म्हणत होते की तुमचा वर्ग हा अख्ख्या समाजाचं प्रतिबिंब असला पाहिजे. आणि त्या लेकराला कळायला पाहिजे की माझा देश असा आहे, माझा भारत असा आहे. आत्ता माझ्याकडं MIT मधले मुलं येत होती 8वी 9वी 10वीची, आणि त्या मुलांना ते आजूबाजूची गावं आहेत, घारेवाडीच्या आजूबाजूची गावं आहेत, त्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये ते सोडत होते. माझा मुलगा ज्ञानप्रबोधिनीला होता त्यावेळेपासून तो एका राज्यामध्ये जातो आणि एका घरात दरवर्षी एका झोपडीमध्ये 8-10 दिवस राहतो. अजूनही आता तो MBBS लास्ट संपलं त्याचं, तरी तो एका राज्यामध्ये जातो, ते गाव निवडतो, निवडलेल्या गावातल्या एका घरामध्ये जातो आणि त्या घरात तो 8 दिवस राहतो. त्या घराबरोबर तो उठतो,
त्या घरातलंच खातो, त्या घरातल्या लोकांच्या बरोबर काम करायला जातो आणि समजून घेतो देश कसा आहे माझा. म्हणजे जेवढी आपली लेकरं त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो व्यापक विशाल होण्यासाठी थोडीशी दूर आपल्यापासून. मग त्याचे हे सगळे कोशंट म्हणजे व्यक्तिमत्व माणसाला दिले आहेत निसर्गानं. 5 व्यक्तिमत्व दिले. शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे तो उभा कसा राहतो, तो बोलतो कसा, त्याची गेस्चर्स कशी आहे, तो चालतो कसा, ते त्याचं शारीरिक व्यक्तिमत्व. म्हणजे चालताना ते दुबळ्यासारखं चालतंय का कॉन्फिडन्सनं चालतंय, उभा कसं काय राहतंय, एखाद्याशी संवाद करत असताना त्याचे हातवारे कसे आहेत, ते त्याचं शारीरिक व्यक्तिमत्व. मानसिक व्यक्तिमत्व त्याचं मन प्रतिकूल गोष्टीमध्ये कोपअप होतं का, अनुकूल घडलं आणि प्रतिकूल घडलं तर त्याचा प्रतिसाद कोणता आहे. बौद्धिक व्यक्तिमत्व म्हणजे तो निर्णय कसा घेतो, अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टीच्या वेळेला तो निर्णय कसा घेतो, म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन घेतो का बुद्धी स्थिर ठेवून घेतो, ती त्याची बुद्धी. बौद्धिक व्यक्तिमत्व म्हणजे जसं आमच्या काळातलं एक शेवटची मॅच होती वर्ल्ड कपची. जावेद मियांदाद स्ट्रायकिंग एंडला होता आणि चेतन शर्मा बॉलिंग एंडला होता. लास्ट बॉल होता, मियांदादला सिक्सर मारायचा होता आणि ह्याला सिक्सर मारू द्यायचा नव्हता. त्यावेळेला ह्या दोघांच्या ब्रेनमध्ये जो केमिकल लोचा चालला होता दॅट इज बौद्धिक व्यक्तिमत्व. ह्याला असा बॉल टाकायचा होता की त्याला सिक्सर मारू द्यायचा नव्हता आणि ह्याला असा फटका मारायचा होता की कसाही बॉल आला तर मला सिक्सर मारायचा. दिस इज बौद्धिक व्यक्तिमत्व. म्हणजे माझं लेकरू त्याच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल क्षणाला तो निर्णय कोणता घेणार आहे, प्रचंड दबावात असताना, तणावाच्या क्षणामध्ये असताना त्याला निर्णय घेता येतो. भावनिक व्यक्तिमत्व म्हणजे घरात 2 पोरं असली आणि दोन्ही पोराला जर आंबा दिला तर एक खालच्या खोलीत जाऊन एकटंच खातंय आणि दुसरं गल्लीत जातंय, फोडी करतंय, सगळ्यांना वाटतंय राहिलं तर आपण खातंय नाही तर खातच नाही. तुम्हाला कुठलं लेकरू पाहिजे बघा, ते खाली जाऊन खातंय एकटं, ते नाही जगू शकत. आम्ही इथं तेच शिकवतोय की म्हणजे तुम्हाला इथं लेकरू ठेवल्यानंतर एकट्याच्याच पोराला बिस्किटचा पुडा आणला तर तुम्ही नापास, पण इथं भेटायला येताना 400 पोरं आहेत ना, 400 बिस्किटचे पुडे आणले तुम्ही पास, कारण बाप तसा आहे तर कारकी तशी होणार. हा इमोशनल कोशंट आहे आणि हा यासाठी विकसित व्हायला पाहिजे की आपल्या मांडीवर जी पोरं आहेत ना ही एकच आहेत. ह्या पोरांना आता चुलता असणार नाही, चुलती असणार नाही, ह्या पोरांना मावशी असणार नाही, मामी असणार नाही, आत्या असणार नाही. हम दो एक, हमारा एक बजाज, एकच बाळे, एकच बाळी. पुढच्या पिढीत कोण असणार आहे. आणि मग या शिबिरामध्ये असणारी चांगुलपणावर श्रद्धा ठेवणारी तुमच्यासारखे काका, तुमच्यासारखे मामा, तुमच्यासारख्या आत्या आणि तुमच्यासारख्या मावश्या त्या लेकरांना मिळाव्यात. आणि म्हणून हा सगळा प्रपंच आम्ही उभा केलेला. त्याला मिळाव्यात, त्याला सुरक्षित घरं मिळावी, तो जाईल तिथं. आता आपलं कुठलंही लेकरू कुठेही गेलं. मला रत्नागिरीला एका मुलाला इंटरव्ह्यूला जायचं, मला त्यानं प्रश्न विचारला की काका रत्नागिरीला जायचं आहे, कोण आहे का तिथे. तिथल्या दादाचा नंबर होता, त्यातल्या दादाला फोन केला की असा असा आपला दादा येतोय. तो म्हटला काका येऊ द्या ना, 3 दिवस राहून मस्त जाऊन आला. मग त्याला अशी घरं मिळायला पाहिजेत की त्या घरामध्ये चुलीपर्यंत तो गेला पाहिजे आणि त्याला तो विश्वास निर्माण केला पाहिजे. असा एक चांगला उन्नत समाज निर्माण व्हावा यासाठी आज आपल्याला बोलवण्यात आलेला आहे. तसं घडावं. आणि लास्ट व्यक्तिमत्व राहिलं की आध्यात्मिक व्यक्तिमत्व. 5 व्यक्तिमत्वापैकी भावनिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व. आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची एक ओवी आहे ज्ञानेश्वरी मध्ये, देह तरी वरीची निकडी फिरे परी अंतरी बैसका न मोडे. मग तो आतून स्थिर आणि शांत असला पाहिजे. मग तो वादळामध्ये, वादळांच्या झंझावातामध्ये किंवा वणव्यामध्ये त्याचं अस्तित्व त्यानं संपवलं नाही पाहिजे. तो आतून स्थिर असला पाहिजे आणि बाहेरून क्रियाशील असला पाहिजे. बैलगाडीचं चाक फिरत असताना कणा स्थिर असतो. कणा सुद्धा बैलगाडीच्या चाकाबरोबर फिरायला लागला तर ती विसंगती असते. पण आपलं लेकरू जगाच्या बाजारामध्ये भविष्यात ज्यावेळेला स्थिर स्थावर होईल, जगेल, त्यावेळेला तो आतून शांत आणि बाहेरून क्रियाशील असला. असे फुटकळ कितीतरी हल्ले होतील, घाणेरडे, विकृत, त्या कुठल्याही फुटकळ
आमच्याकडे येणाऱ्या आव्हानाला त्यानं सहज उत्तर दिलं पाहिजे. बाउन्सर असला तर त्यानं सोडला पाहिजे, फुलटॉस असला तर त्यानं चौकारच मारला पाहिजे, शॉर्ट पिच असला तर षटकारच मारला पाहिजे. त्यानं त्याच्या आयुष्यातला प्रत्येक बॉल ट्रीट इच बॉल ऑन इट्स ओन मेरिट असं म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळात. म्हणजे क्रिकेटमध्ये जसा बॉल असेल तसा त्याला वागवा. तसं आपल्या लेकराच्या आयुष्यामध्ये त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये रोजचा दिवस जो बॉल जसा असेल तसा त्यानं ट्रीट केला पाहिजे. म्हणजे मी आत्ता सांगितलं, बाउन्सर हुकवलं पाहिजे, फुलटॉस असेल तर चौकार, तसा तो तयार व्हावा अशी प्रार्थना. आपण आपली लेकरं कोण पाठवत नाही, सख्या मामाकडे कोण पाठवत नाही, काय सांगावं कार्ट बिघडून येईल का. पण आमचे मामा लाख मोलाचा मामा आहे आमचा. एक एक इथं जी लेकरं आहेत ना, पंचवीस वर्ष आमच्या तालमीतली पोर आहेत, ओरखोडा सुद्धा येऊ देणार नाहीत. त्यांना माहिती आहे. आणि ती सुद्धा का धडपडतायत रात्रंदिवस. ते स्वामीदादा पुण्यासून आले, सिनियर कॉलेजचा प्राध्यापक. त्याच्यासाठी व्याख्यानाची लाईन आहे, व्याख्यान आणि कीर्तनासाठी शेकडो गावावरून त्याला आमंत्रण होती या 4 गावची, पण सोडून. कारण त्यांना माहिती आहे की इथं जे रुजलं जाणार आहे ते कीर्तनात आणि प्रवचनातून रुजलं जाणार नाही. इथं एक लेकरू घडलं तर एक तारा, एक स्टार बनेल. त्या श्रद्धेवर विश्वास ठेवू. सोमनाथ दादाचं नियोजन, संग्राम दादा, डॉक्टर साठे, सगळीच लेकरं. मी आता त्यातल्या कुणाचं नाव नाही घेतलं म्हणून ते रुसणारी नाहीयेत. जी ही तयार झालेली आहेत त्याच्यामध्ये कुणी रुसणार नाही. आपल्याकडे सामाजिक काम करायचं असलं तर 4 हाना, आपण देशमुख म्हणा, आमचं नाव असलं पाहिजे, आम्ही पुटूत असलं पाहिजे. पुटूत आम्ही नसलं तर तुमच्या संस्थेतनं आम्ही डिबार, आम्ही ढीस, असं एकही माणूस नाही.